नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू घडामोडी हा घटक बघत आहोत आणि याच्यामध्ये वन लाइनर स्वरूपामध्ये आपल्याला ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत तर त्या आता जानेवारी ते मार्च या महिन्याच्या ज्या चालू घडामोडी आहेत तर त्या आपण बघत आहोत. तर काल बघा आपण इथपर्यंत बघितलेलं होतं की देशाची जी आपली सर्वोच्च युद्धभूमी आहे तर या युद्धभूमीवरती जी की सियाचीन मध्ये आहे तर त्या ठिकाणी शिवा चौहान म्हणून ज्या काही महिला आहेत तर या महिला अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे आणि ही पहिलीच वेळ आहे की इतक्या देशाच्या सर्वोच्च युद्धभूमीवरती एखाद्या महिला अधिकारीची निवड होणं ही पहिल्यांदाच झालेली घटना आहे. सो ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर मार्शल करिअप्पा जे आहे तर ते करिअप्पा भारतीय लष्कराचे पहिलेच कमांडर इन चीफ होते. म्हणजे ज्यावेळेस इंग्रजांचा काळ संपला त्याच्यानंतर पहिले भारतीय बनणारे ते आहेत. याच्यानंतर AK-203 ही जी रायफल आहे जी की AK-47 ची अधिक प्रगत आवृत्ती आहे. सो तिचं उत्पादन आपण कुठल्या ठिकाणी घेत आहोत तर अमेठी उत्तर प्रदेश या ठिकाणी घेत आहोत. त्याचबरोबर सागर सम्राट ही जी मोबाईल ऑफशोर कंपनी म्हणजे ते जे युनिट आहे तर त्या युनिटने आतापर्यंत 125 तेल विहिरी खोदलेल्या आहेत आणि जे की आता मोबाईल आहे म्हणजेच काय की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ते ट्रान्सफर होऊ शकतं आणि त्या युनिटने आतापर्यंत 125 तेलाच्या विहिरी ज्या आहेत तर त्या आपला जो अरेबियन सी आहे तर त्याच्या तळाला शोधलेल्या आहेत. कधी त्याची सुरुवात झालेली होती तर 1973 ला आपण जे बॉम्बे हाय सुरू केलेलं होतं सो तेच आहे. याच्यानंतर वरुणा जो आहे तर तो भारत फ्रान्स यांचा युद्ध सराव आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलेलं होतं. आणि वीर गार्डियन जो आहे तर तो हवाई सराव आहे. कुणाचा तर वीर गार्डियन. सो गार्ड जपान असं लक्षात ठेवा. सो गार्डियन जो आहे तो भारत आणि जपान यांचा वीर गार्डियन हवाई सराव आहे. हवाई सराव म्हणजे जे तीन आपली दलं आहेत लष्करी सराव असतो, नौदल सराव आहे आणि हवाई सराव आहे. सो याच्यामध्ये हा कुणाचा आहे तर हवाई दलांचा सराव आहे आणि याच्यामध्ये पहिल्यांदाच एका महिला फायटर पायलटची यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. कोण आहेत त्या अवनी चतुर्वेदी आहेत ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. सो बघूया पुढचं. मंगडेचू जलविद्युत प्रकल्प आहे. तर हा मंगडेचू जलविद्युत प्रकल्प कोणत्या दोन देशांदरम्यान आहे तर भारत आणि भूटान यांच्यामध्ये 720 मेगावॅटचा हा प्रकल्प आहे जलविद्युत प्रकल्प. याच्यानंतर भारत आणि जपान यांच्यामधले जे वेगवेगळे सराव आहेत लष्करी सराव आहेत तर याच्यामध्ये बघा जो पहिला संयोग कायजिन आहे तर तो संयुक्त लष्करी सराव आहे. धर्मा गार्डियन लष्करी सराव, इथे बघा धर्मा गार्डियन लष्करी आहे आणि वीर गार्डियन हवाई सराव आहे, हवाई दलांचा सराव आहे. सो ह्या दोन ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करून नाही घ्यायचं. जिमेक्स जो आहे तर तो नौदलाचा सराव आहे. शिन्यू मैत्री जो आहे तर तो हवाई दलांचा. सो हवाई दलांचे इथे दोन आहेत, एक तर वीर गार्डियन आणि शिन्यू मैत्री. हे दोन जे आहेत ते भारत आणि जपान यांचे हवाई दलांचे सराव आहेत. आणि या वीर गार्डियन मध्येच अवनी चतुर्वेदी ज्या आहेत आपल्या भारताच्या महिला पायलट त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्प हाताळण्याचे कौशल्य प्रशिक्षण देणारी पहिली प्रयोगशाळा भारतातली नागपूर या ठिकाणी स्थापन झालेली आहे. कुठे तर नागपूर या ठिकाणी. त्याच्यानंतर उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हरियाणा या ठिकाणी सुरू झालेला आहे. गोरखपूर हरियाणा या ठिकाणी तो सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर तर्कश हा जो संयुक्त दहशतवाद विरोधी जो सराव आहे तर तो कोणत्या दोन देशांदरम्यान आहे तर अमेरिका आणि भारतीय जे आपले तटरक्षक दल आहे ते कोस्ट गार्ड ज्यांना आपण म्हणतो ते आणि अमेरिकनची विशेष त्यांची एक मोहीम दल आहे तर यांच्या दरम्यान तर्कश हा जो दहशतवाद विरोधी सराव आहे तर तो झालेला आहे. याच्यानंतर ही जी बातमी आहे ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. जसं की वरती कोण कोण महत्वाचं होतं, एक तर ते शिवा चौहान त्या महिला आहेत तर त्यांचं अतिशय महत्वाचं आहे. अवनी चतुर्वेदी आहे त्यांचं महत्वाचं आहे. याच्यानंतर तिसरं हे महत्वाचं आहे की जी आपली रिलायन्स कंपनी आहे ही रिलायन्स कंपनी आणि अशोक लेलँड जे की हेवी इलेक्ट्रिकल व्हेकल्स बनवतात म्हणजे जी अवजड वाहनं आहेत ते बनवतात. सो त्यांच्या या दोघांच्या संयुक्त प्रकल्पातून यांनी हायड्रोजनवर आधारित देशातील पहिल्या इंजिनाचा वापर करणाऱ्या अवजड वाहतूक ट्रकाचं अनावरण केलेलं आहे. म्हणजे त्यांनी तो ट्रक बनवलेला आहे जो की कशावरती चालत आहे तर तो हायड्रोजन आधारित म्हणजे त्याचं जे इंजिन आहे तर ते इंजिन हायड्रोजनवर चालतंय. आणि कुणी बनवलाय तो तर तो रिलायन्स आणि अशोक लेलँड जे आहे तर त्यांनी बनवलेला आहे. सो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. पुढचं एम्पेक्स जो सराव आहे युद्ध सराव तर तो भारताच्या तिन्ही दलांचा सर्वात मोठा युद्ध सराव आहे. म्हणजे आपल्या भारतातलेच लष्कर आहे ज्याला आपण भूदल म्हणतो ते, नौदल आहे आणि हवाई दल आहे, या तिन्ही दलांचा
सर्वात मोठा युद्ध सराव जो आहे तर तो कोणता आहे, एम्पेक्स. याच्यानंतर भारत आणि लष्करी इजिप्त लष्कर जे आहे तर यांच्यामध्ये सायक्लोन 1 नावाचा लष्करी युद्ध सराव आहे. याच्यातले तुम्ही 2-4 जे लष्करी सराव आहेत तर ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. मात्र जर आता ह्या 2-3 वर्षांचा जर एक काय म्हणूया आढावा जर आपण घेतला तर नाहीच प्रश्न आलाय, म्हणजे राज्यसेवा पण नाहीये, कंबाईनला सुद्धा नाहीये. सो एवढ्या 2-3 वर्षांमध्ये तरी प्रश्न आलेला नाहीये. सो तुम्ही काय करायचं आहे की जे अतिशय महत्वाचा असेल, पहिल्यांदाच झालेला असेल, किंवा ज्याच्यामध्ये आता जसं आपण बघितलं की वीर गार्डियन आहे, याच्यामध्ये एखाद्या महिलेने पहिल्यांदा भाग घेतलेला आहे. सो असं जर काही वैशिष्ट्य असेल त्याचं तर तेच आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. याच्यानंतर सेंटर फॉर 4th इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, 4थी औद्योगिक क्रांती, ह्याच्यासाठीचं जे सेंटर आहे तर त्या सेंटरसाठी ते जे सेंटर आहे ते कुठे स्थापन होणार आहे तर हैदराबाद या ठिकाणी सेंटर फॉर 4th इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन जे आहे तर ते बेंगळुरू, हैदराबाद या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, बेंगळुरू नाही, हैदराबाद या ठिकाणी होणार आहे. याच्यानंतर पुढचं महत्वाचं आहे कृषी क्षेत्रामधला पहिला जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट आहे तर तो अम्मा कृषी नाव आहे त्याचं, आणि तो कोणी बनवलेला आहे तर तो ओडिशा राज्याने बनवलेला आहे, अम्मा कृषी. तर बघा कृषीमध्ये कृषी आहे. ठीक आहे, फक्त तर लक्षात कसं ठेवायचं आहे की अ वरूनच तुम्ही ओडिसाला लिंक करून ठेवू शकता, जेणेकरून परीक्षेमध्ये फक्त आपल्याला तिथे टिक करता येईल, आपल्याला काही पाठ करायचं नाहीये. पुढे बघा सामाजिक आणि शैक्षणिक घडामोडी आहेत तर याच्यामध्ये फिजीची राजधानी जी आहे सुवा, फिजीची राजधानी सुवा, तर या ठिकाणी आपले जे सरदार वल्लभभाई पटेल आहेत, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अर्धपुतळ्याचं उद्घाटन केलेलं आहे. कोणत्या ठिकाणी तर फिजीची जी राजधानी आहे सुवा या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट एक म्हणजे आत्ताच 2-3 जे पेपर झालेले होते, आता मागे जे मेन्सचे पेपर चालू आहेत बऱ्याच याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारलेला होता की मेक्सिकोमध्ये कोणाच्या पुतळ्याचं म्हणजे अर्धपुतळ्याचं आपण अनावरण केलेलं आहे. सो लक्षात ठेवा त्याच्यामध्ये कोणाकोणाचं अनावरण केलेलं आहे. सो ती एक जी बातमी आहे ती आपण मागच्या करंट अफेअर्स मध्ये बघितलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कोणाच्या पुतळ्याचं, एकतर मेक्सिकोमध्ये आहे सो आणि एक रशियामध्ये आहे, तर त्या कोणाच्या पुतळ्यांचं अर्धपुतळ्यांचं त्या ठिकाणी अनावरण केलेलं आहे ते सांगायचं आहे. याच्यानंतर इथं आता कोणाचा आहे तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा अर्धपुतळा आहे. याच्यानंतर लंपी जो आजार आहे कोणाचा आहे तर जे गोवंश प्राणी आहेत तर त्यांना होणारा हा जो लंपी आजार आहे, लंपी त्वचा रोग जो आहे, तर याच्यावरती जे आपली इंडियन काउन्सिल आहे तर त्यांनी इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे रजतनगर UP या ठिकाणी या लोकांनी या लंपीवरती लंपी प्रोवॅक लसीची निर्मिती केलेली आहे. लंपी या आजारावरती त्यांनी लंपी प्रोवॅक या लसीची निर्मिती केलेली आहे. इथपर्यंत एकदा झालं की आपण सगळं रिवाइज करू. मागच्या काल पण आपलं राहिलं, परवाच्या व्हिडिओत पण राहिलेलं होतं. सो एक रिव्हिजन आपण सगळी घेऊ. नंतर देशातील महिला पोलिसांचे प्रमाण किती आहे तर 11.75%. देशातील महिलांचं पोलिसांमध्ये किती प्रमाण आहे म्हणजे पोलीस या क्षेत्रामध्ये या डिपार्टमेंटमध्ये म्हणा तर 11.75. गुजरात विधानसभेने एक विधेयक मंजूर केलेलं आहे. कशा संदर्भात आहे तर ज्या आपल्या सरकारी भरती आहेत, सरकारी भरती परीक्षामधल्या ज्या पेपर फुटींचं आपण प्रकरण बघतो, आताच आपण मागे 2-3 प्रकरणं बघितली आहेत, TET असेल परीक्षा जी आपली शिक्षक भरतीची परीक्षा आहे त्याच्या संदर्भात, तर त्या ठिकाणी आपण भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या बघत असतो की पेपर लीक होत असतात. आणि मग अशासाठीच गुजरात विधानसभेने असं विधेयक मंजूर केलेलं आहे. पुढचं आहे महाविद्यालयांच्या संख्येमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे आणि पहिल्या स्थानी कोण आहे तर UP आहे. प्रथम स्थानावर कोण आहे UP आहे. जास्त लोकसंख्या सो जास्त महाविद्यालय. याच्यानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. UGCचे अध्यक्ष कोण आहेत तर M जगदीश कुमार जे आहेत ते UGCचे अध्यक्ष आहेत. याच्यानंतर जी इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क आहे IIRF, ज्याला आपण इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क म्हणतो, की ज्याच्यामध्ये आपले जे देशामधल्या शैक्षणिक संस्था आहेत तर त्यांची आपण क्रमवारी लावतो. सो याच्यामध्ये जी आपली IIM अहमदाबादची आहे, मास्टर ऑफ बिझनेसचा पाठपुरावा करणारं भारतातील सर्वोच्च सरकारी महाविद्यालय ठरलेलं ते आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. जास्त महत्वाचं आहे का नाही पण आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जी काही साक्षरता आहे तर त्या साक्षरतेमध्ये सर्वाधिक साक्षरता कुठे आहे तर सर्वाधिक साक्षरता केरळमध्ये आहे. 94% साक्षरतेचं प्रमाण केरळमध्ये आहे. सर्वात कमी कुठे आहे साक्षरता तर सर्वात कमी साक्षरता बिहार, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश आणि त्याच्यानंतर राजस्थान. त्याच्यानंतर कोण आहे राजस्थान आहे बघा.
केरळ 94%, सगळ्यात कमी बिहार, अरुणाचल प्रदेश आणि राजस्थान 12, अशी त्याची ट्रिक लक्षात ठेवा. ठीक आहे. सो या राज्यांमध्ये सर्वात कमी आपल्याला जी साक्षरता आहे ही सर्वात कमी आढळते. याच्यानंतर प्रीती म्हस्के यांची अवयवदान जागृतीसाठी सायकलवारी केलेली आहे यांनी. त्याच्यानंतर विश्वभारती होणार, जगातील पहिले जिवंत वारसा विद्यापीठ म्हणजे शांतिनिकेतन मधलं पश्चिम बंगालला जे आहे ते, आणि कोणी स्थापन केलेलं आहे, रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेलं आहे. सो ते शांतिनिकेतन जे आहे तर ते जगातील पहिलं लिव्हिंग हेरिटेज बनणार आहे. शांतिनिकेतन जे आहे ते जगातील पहिलं लिव्हिंग हेरिटेज बनणार आहे. कोणतं आहे हे? शांतिनिकेतन. कोणी स्थापना केलेली होती? रवींद्रनाथ टागोर यांनी. 1921 ला याची स्थापना झालेली होती. सो त्याची हे जे आहे तारीख ती लक्षात ठेवायची आहे. 2022 ला, त्याला 100 वर्ष होऊन गेली 2021 मध्ये. ठीक आहे. सो त्यामुळे ते एक लक्षात ठेवायचं आहे. कुठे आहे ते शांतिनिकेतन? तर पश्चिम बंगालमध्ये आहे. जिवंत वारसा विद्यापीठ बनणार आहे ते. युनेस्को कडून त्याला हेरिटेजचा टॅग मिळणार आहे. युनेस्को कडून त्याला हेरिटेज टॅग मिळणार आहे. त्याच्यानंतर केरळ, जे की मासिक पाळी जे आहे तर त्या मासिक पाळींसंदर्भात जे कुंभलांगी जे गाव होतं आपण बघितलेलं होतं, जे की पॅड मुक्त त्यांनी केलेलं होतं, की त्यांनी प्रत्येक तिथल्या ज्या काही महिला आहेत तर त्यांना जे कप्स असतात, मेन्स्ट्रुअल कप्स असतात, तर त्यासाठी त्यांनी ते केलेलं होतं, आपण बघितले मागच्या करंट अफेअर्स मध्ये. तर आता केरळमध्येच ज्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी आहेत तर त्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळीची ते रजा देणार आहेत असं त्यांनी घोषित केलेलं आहे. म्हणजे अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. ते कुंभलांगी काय होतं तर सॅनिटरी पॅड मुक्त गाव ते कुंभलांगी होतं, की ज्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांना जे मेन्स्ट्रुअल कप असतात तर ते कप त्यांनी सगळ्या त्या तिथल्या महिलांना प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि आता केरळनेच उच्च शिक्षण घेणाऱ्या, हा शब्द जो आहे हा लक्षात ठेवा, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळीची रजा त्यांनी मंजूर केलेली आहे. याच्यानंतर शाहरुख खान हे जगातील 4थे श्रीमंत अभिनेता ठरलेले आहेत. इतकं काही महत्वाचं नाही ते. याच्यानंतर PM मित्रा जे आहे म्हणजे जे आपले मॅन्युफॅक्चरिंग आहे कपड्यांचे, तर याचे आपण टेक्सटाईल पार्क उभारणार आहोत देशामध्ये. किती पार्क उभारणार आहोत आपण? तर देशामध्ये आपण 7 असे टेक्सटाईल पार्क उभारणार आहोत. त्याच्यातलं एक जे आहे ते एक आपण अमरावती महाराष्ट्र या ठिकाणी स्थापन करणार आहोत. किती आहेत टेक्सटाईल पार्क? 7 आहेत. ठीक आहे, 7 आहेत हे. सो त्याच्यातलं एक जे आहे ते आपण अमरावती या ठिकाणी स्थापन करणार आहोत. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. ऑस्ट्रेलियामधलं डियाकिन विद्यापीठ जे आहे हे डियाकिन विद्यापीठ भारतामध्ये स्वतःचा कॅम्पस उभारणारं पहिलं विदेशी विद्यापीठ ठरलेलं आहे. आणि कुठे उभारणार आहेत ते? तर गुजरात गिफ्ट सिटी जी की आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार होती, आता ती कुठे चाललेली आहे किंवा गेलेली आहे? गुजरातमध्ये गेलेली आहे. सो त्या ठिकाणीच ऑस्ट्रेलियामधलं जे डियाकिन विद्यापीठ आहे तर ते त्यांचा स्वतःचा कॅम्पस आपल्या या गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये उभारणार आहेत. पेप्सिको ब्रँड अँबॅसेडर रणवीर सिंग असे प्रश्न आधी यायचे, मात्र आता सध्या येताना दिसत नाहीत. सरळ सेवा भरती वगैरेच्या परीक्षा ज्या असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला असे सोपे प्रश्न जे असतात तर ते विचारलेले दिसतात. याच्यानंतर इंटरेस्टिंग एक न्यूज आहे. केरळच्या शिसूर जिल्ह्यामध्ये इरिंजादा पिल्ली श्रीकृष्ण मंदिर आहे. केरळमध्ये एक श्रीकृष्ण मंदिर आहे. तर त्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये जे काही देवाचे मंदिराचे जे काही विधी असतात तर त्या विधींसाठी एका रोबोटिक हत्तीचा वापर केला जात आहे. ठीक आहे, रोबोटिक हत्तीचा वापर केला जात आहे. कुठे आहे ते किंवा कोणतं मंदिर आहे ते? इरिंजादा पिल्ली कुठे आहे? तर केरळ या ठिकाणी. म्हणजे आपण जसं मागच्या वेळेस म्हणालो की बरेचसे 50 मधले 20 करंट अफेअर्स तर आपल्याला केरळमधूनच मिळतात. याच्यानंतर केरळद्वारे भारतातील पहिला स्वच्छता रोबोट जो आहे बंदीकूट, ठीक आहे, त्याचं उद्घाटन केलेलं आहे त्यांनी. स्कॅव्हेंजर रोबोट आहे तो. स्कॅव्हेंजर रोबोट म्हणजे काय असेल बरं? की तो असा ज्या ठिकाणी कचरा वगैरे असेल, स्कॅव्हेंजर म्हणजे जे की खातात. ठीक आहे, सो तो असा फिरून त्या ठिकाणी तो जो सगळा एरिया आहे तर तो सगळा कचरा त्याच्या आतमध्ये जात जाईल आणि तो सगळा कचरा किंवा तो जो सगळा परिसर आहे तो तिथला कचरा नष्ट होईल आणि तो सगळा परिसर स्वच्छ होईल, असा प्रकारचा हा रोबोट असू शकतो. बंदीकूट नावाचा रोबोट आहे तो. आणि कोणी आणलाय? केरळनेच आणलाय. जो की मंदिरामध्ये आणलाय रोबोट तो सुद्धा कोणी आणलेला आहे? केरळनेच आणलेला आहे. याच्यानंतर मासिक पाळीसाठी सुट्टी कोणी जाहीर केली आहे? ती सुद्धा केरळनेच केलेली आहे. पुढचं बघा, राष्ट्रीय न्याय वैद्यक शास्त्र विद्यापीठाचं उद्घाटन केलेलं आहे कर्नाटक धारवाड या ठिकाणी.
परक काय आहे तर भारतातील पहिलं मूल्यांकन नियामक आहे. ठीक आहे, कशाशी निगडीत आहे हे तर हे आपली जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे 2020 ची तर याच्याशी निगडीत आहे. ते शाळांचं मूल्यांकन करण्यासाठीची ती एक संस्था आहे. H3N1 इन्फ्लुएन्झा जो आहे, जो की आता रिसेंटली आपण बघितला, तो व्हायरस भरपूर प्रमाणामध्ये पसरलेला होता, ज्याला की हाँगकाँग फ्लू असं सुद्धा म्हटलं जातं. सो हे लक्षात ठेवायचं. H3N2 काय आहे? हा हाँगकाँग फ्लू आहे, ज्याला आपण शीतज्वर असं सुद्धा म्हणतो. अकॉर्डिंग टू WHO काय म्हणतं? ओनली इन्फ्लुएन्झा टाईप ऑफ ए व्हायरसेस आर नोन टू हॅव कॉज पॅन्डेमिक्स. म्हणजे जे इन्फ्लुएन्झा ए टाईपचे आहेत, जे ए टाईपचे इन्फ्लुएन्झा आहेत, तेच मोठ्या प्रकारचे जे पॅन्डेमिक्स आहेत तर ते आणू शकतात. पॅन्डेमिक म्हणजे काय? जे की आता आपण बघितलं, कोरोना काय होता? पॅन्डेमिक होता ना, की जो की बऱ्याचशा कंट्रीमध्ये पसरलेला होता, त्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो. एंडेमिक म्हणजे काय? एंडेमिक मागच्या परीक्षेत प्रश्न आलाय बघा. एंडेमिक कीड जी की एकाच प्रदेशापुरती असते आणि त्याच प्रदेशामध्ये ती वर्षानुवर्ष असते, ती तर एंडेमिक कीड होती म्हणा. सो एंडेमिक म्हणजे काय? जसं की हत्ती रोग आहे, जो की काहीच राज्यांच्या काहीच भागांमध्ये आहे. सो त्याला आपण एंडेमिक म्हणतो. आणि पॅन्डेमिक म्हणजे काय? कुठे गेला पॅन्डेमिक? हा, सो पॅन्डेमिक म्हणजे काय? की जो की आपल्याला बऱ्याच कंट्रीमध्ये पसरलेला दिसतो, त्याला आपण पॅन्डेमिक्स असं म्हणतो. दिल्ली भारतातलं सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेलं आहे. श्रीनगर आणि कोहिमा सर्वात स्वच्छ शहरं ठरलेली आहेत. दिल्ली सर्वाधिक प्रदूषित आणि श्रीनगर आणि कोहिमा सर्वात स्वच्छ. चाड जो देश आहे तर तो सर्वात प्रदूषित आहे. PM 2.5 याच्या आधारित ही जी प्रदूषित शहरांची यादी आहे तर ती PM 2.5 याच्या आधारित केलेली आहे. ओके, एकदा आपण सगळं रिवाइज करून घेऊ. बघा, सगळं करून घेऊया. दिल्ली भारतातील सर्वात प्रदूषित शहर, प्रश्न आलेला नाहीये. 2-3 वर्षांपासून आपण सेमच डेटा वाचतोय, 2 वर्षांपासून तरी. H3N2 काय आहे? इन्फ्लुएन्झा आहे, शीतज्वर आहे तो, ज्याला आपण हाँगकाँग फ्लू असं सुद्धा म्हणतो. हाँगकाँग फ्लू. याच्यानंतर परक काय आहे तर पहिलं मूल्यांकन नियामक आहे, जे की शाळांचं मूल्यांकन करणार आहे शैक्षणिक परिस्थितीचं. आणि आपली जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे 2020 ची तर त्याच्याशी निगडीत आहे. ते महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पटपट रिवाइज करू. केरळमध्ये पहिला स्वच्छता रोबोट आणलेला आहे, बंदीकूट त्याचं नाव आहे. त्याचबरोबर केरळमध्ये मंदिरासाठी सुद्धा रोबोट आणलेला आहे, जो की मंदिरातले सगळे विधी करणार आहे. कुठलं मंदिर आहे तर इरिनजादापिल्ली श्रीकृष्ण मंदिर. याच्यानंतर ऑस्ट्रेलियामधलं जे डियाकिन विद्यापीठ आहे तर ते स्वतःचा कॅम्पस आपल्या गुजरात गिफ्ट सिटीमध्ये ओपन करत आहे. आपल्या अमरावतीमध्ये मित्रा जे आपले टेक्सटाईल पार्क आहे तर ते आपण स्थापन करत आहोत. आणि देशामध्ये टोटल आपल्याला 7 टेक्सटाईल पार्क उभारायचे आहेत. केरळ उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळीची रजा त्यांनी घोषित केलेली आहे. असा कोणता देश आहे की ज्या देशामध्ये दिली जाते तर स्पेन आहे. स्पेन, ते एक लक्षात ठेवा, येईल ते पुढे पण इथे पण लक्षात ठेवा. याच्यानंतर विश्व भारती जे आहे शांती निकेतन तर त्याला जगातलं पहिलं लिव्हिंग हेरिटेज बनणार आहे. ते रवींद्रनाथ टागोर यांनी 1921 मध्ये माहित नाही पण हा नंबर लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. 1921 मध्ये याची स्थापना केलेली होती. सर्वात कमी साक्षरता कुठे आहे तर BAR बिहार, अरुणाचल प्रदेश आणि राजस्थान या 3 राज्यांमध्ये खूप कमी साक्षरतेचं प्रमाण आहे. जी IIRF आहे म्हणजे इंटरनॅशनल काय म्हणतो त्याला आपण इन्स्टिट्यूशनल जी रँकिंग आहे तर त्या रँकिंगमध्ये IIM अहमदाबाद जे आहे तर ते प्रथम क्रमांकावरती आहे. सरकारी महाविद्यालय ते प्रथम क्रमांकावरती आहे. याच्यानंतर गुजरात विधानसभेने सरकारी भरतीतील जी पेपर फुटी आहे तर त्याच्या विरोधातलं विधेयक जे आहे तर ते मंजूर केलेलं आहे. देशामध्ये पोलिसांचं प्रमाण म्हणजे महिला पोलिसांचं प्रमाण किती आहे? जवळजवळ 12% म्हणू शकतो, अप्रॉक्सिमेटली 12%, 11.25 आहे. सो 12% म्हणा. लंपी प्रोवॅक लसीची निर्मिती कोणी केलेली आहे तर इज्जतनगर उत्तर प्रदेशमध्ये जे आपली इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तर त्यांनी लंपी या रोगावरती, जो की प्राण्यांमध्ये येतो, गोवंश प्राण्यांमध्ये त्वचा रोग आहे तो, तर त्या आजारावरतीची लस निर्माण केलेली आहे. त्याचबरोबर फिजी मधल्या सुवा या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. कृषी क्षेत्रामधला पहिला AI चॅटबॉट जो आहे तो अम्मा कृषई ओडिशा राज्याने आणलेला आहे. याच्यानंतर जे सेंटर फॉर 4th इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन म्हणजे ज्याला आपण 4थी औद्योगिक क्रांती म्हणतो तर ते सेंटर कुठे आपण स्थापन करणार आहोत तर हैदराबाद. कुठे?
हैदराबाद या ठिकाणी. एम्पेक्स काय आहे, तर एम्पेक्स भारताच्या 3ही दलांचा संयुक्त सराव आहे, संयुक्त मोठा युद्ध सराव आहे. ठीक आहे, एम्पेक्स. त्याच्यानंतर महत्वाचे युद्ध सराव कोणते कोणते आहेत सांगा. वीर गार्डियन आहे, जो की जपान आणि भारताचा हवाई दलांचा सराव आहे, की ज्याच्यामध्ये अवनी चतुर्वेदी यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्प हाताळण्याचे प्रशिक्षण देणारी संस्था जी आहे किंवा पहिली प्रयोगशाळा आपण नागपूरमध्ये स्थापन करत आहोत. वीर गार्डियन हवाई दल आणि शिन्यू मैत्री हे दोघं काय आहेत, हवाई दलांचे सराव आहेत. कोणाचे, इंडिया आणि जपानचे. मंगडेचू जलविद्युत प्रकल्प कोणाचा आहे, तर भारत आणि भूतान या 2 देशांचा जलविद्युत प्रकल्प आहे. शिवा चौहान युद्धभूमीवरती गेलेल्या पहिल्या महिला. त्याच्यानंतर महत्वाचं बघू. स्वान ड्रोन प्रणाली कुणाकडे आहे, तर आपल्या भारतीय लष्कराकडे आलेली आहे. एनटीपीसी जगामध्ये सर्वात मोठी सरकारी ऊर्जा कंपनी म्हणून प्रथम क्रमांकावरती आहे. प्लॅटफॉर्मचं नाही महत्वाचं. विदिशा मध्य प्रदेश 5G जिल्हा आहे. 5G तंत्रज्ञानाचा वापर करणारा भारतातील पहिला जिल्हा आहे. नौकानयनासाठीचं पहिलं बंदर कुठे आहे, तर बिंदूर कर्नाटक या ठिकाणी आहे. सर्वाधिक खोल मेट्रो स्थानक कुठे, तर पुण्यामध्ये स्थापन करत आहोत आपण. याच्यानंतर आशियातील पहिल्या महिला लोको चालक किंवा लोको पायलट सुरेखा यादव यांच्याकडून वंदे भारत एक्सप्रेसचं त्यांनी सारथ्य केलेलं आहे. कधी त्या आल्या, तर 1988 मध्ये रेल्वे चालक म्हणून त्यांना त्यांची नियुक्ती झालेली आहे. मूळच्या त्या सोलापूरच्या आहेत. मिथेनॉलवर चालणारी पहिली बस बेंगळुरूमध्ये आणलेली आहे. कोलकाता मेट्रो पाण्याखालून धावणारी पहिली मेट्रो. शक्तीपीठ 760 किलोमीटर कुठून, नागपूर पासून गोव्यापर्यंत आहे ते. आणि किती जिल्हे जोडणार आहे, 12 जिल्हे जोडणार आहे. 7 ते 8 तास प्रवासाचा वेग जो आहे तर तो कमी होणार आहे. 6 पदरी अशा 6 लेन असणार आहेत याच्यामध्ये. आणि किती आहे त्याचं अंतर, 760 किलोमीटर. 701 कोणाचा आहे, तर समृद्धीचा आहे. 10 जिल्हे आहेत, त्याच्यात 12 जिल्हे आहेत, काल आपण बघितलेलं होतं. सगळ्यात मोठा कुठला आहे भारतातला, तर दिल्ली मुंबई आहे. जवळजवळ 1386 किलोमीटर आहे. जवळजवळ 1400 किलोमीटर पर्यंत आहे. जेवढं महत्वाचं हे होतं आता तेवढं आपण बघितलेलं आहे. पुढचं बघूया. आपल्या महाराष्ट्राचं जे आपण महाराष्ट्र गीत म्हणतो तर ते आपण आणलेलं आहे. किती वेळ लागतो त्याला म्हणायला, तर त्याचा जी पहिली 2 कडवी आहेत तर ती पहिली 2 कडवी म्हणायला 1.41 मिनिटं लागतात. सो हे एक लक्षात ठेवा. कविवर्य राजा बढे हे लक्षात ठेवा, लिहिलेलं कोणी आहे ते. सो कविवर्य राजा बढे लिखित जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे आपण महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून स्वीकारलेलं आहे. 31 जानेवारी 2023 आपण ते स्वीकारलेलं आहे. आणि आपण पहिल्यांदा स्वीकारले का महाराष्ट्राने, तर नाही. महाराष्ट्राच्या आधी 12 राज्यांनी आपली राज्यगीत स्वीकारलेली आहेत. आपण 13वे आहोत. आपण कितवे आहोत, 13वे. 13वी राज्यगीत असं लक्षात ठेवा ते. सो लक्षात राहील ते. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गाणं आपल्या सगळ्यांना पाठ आहे ते. सो ते आपण आपल्या महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून स्वीकारलेलं आहे. कुणी लिहिलंय, तर राजा बढे यांनी. पहिली 2 कडवी गायला त्याला 1.41 मिनिटं लागतात. याच्यानंतर जो आपला प्रजासत्ताक दिन होता 74वा प्रजासत्ताक दिन, तर याच्यामध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत अब्देल फतेह अल सिसी हे जे आहेत इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आहेत. आणि ते पहिल्यांदाच इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आपल्या 26 जानेवारीचा जो आपला प्रजासत्ताक दिन असतो त्याला उपस्थित राहिलेले इजिप्तचे हे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. या ठिकाणी महाराष्ट्राचा जो आपला चित्ररथ असतो आपण कोणता सादर केलेला होता यावेळेस, तर आपली जी शक्तीपीठ आहेत 3.5 शक्तीपीठ जी आहेत आपली, तर तो चित्ररथ आपण सादर केलेला होता. आणि आपल्या चित्ररथाला 2रा क्रमांक मिळालेला आहे. प्रथम क्रमांक कुणाला मिळाला, तर उत्तराखंडचा मानसखंड असा त्यांचा चित्ररथ होता, त्याला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. आयोगाने बोल्सेनारो जे आलेले होते त्यांच्यावरती प्रश्न विचारलेला होता राज्यसेवा प्रिलियम्सला. सो हे लक्षात ठेवायचं आहे कारण हे पहिल्यांदाच आलेले होते. याच्यानंतर 95वे जे अधिवेशन होतं मराठी साहित्य संमेलन ते कुठे झालेलं होतं, उदगीर लातूरला झालेलं होतं. मागच्या वेळेस ते मी जालना म्हणाले होते. सो ते जालना नाहीये, ते उदगीर लातूर या ठिकाणी झालेलं होतं. भारत ससाणे त्याचे अध्यक्ष होते. 96वे जे आहे हे 96वे अधिवेशन कोणत्या ठिकाणी होणार आहे, वर्ध्याला होणार आहे. कोण आहेत त्याचे अध्यक्ष, तर नरेंद्र चपळगावकर त्याचे अध्यक्ष आहेत, नरेंद्र चपळगावकर. याच्यानंतर 97वे जे आपलं मराठी साहित्य संमेलन आहे तर ते कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे सांगा मला, तर अंमळनेर. तर
97वे जे मराठी साहित्य संमेलन आहे तर ते जळगावला अमळनेर जे आहे तर त्या ठिकाणी 97वे अखिल भारतीय संमेलन जे आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, तर ते होणार आहे. ठीक आहे. पुढचं आहे अखिल भारतीय बाल कुमार साहित्य संमेलन, तर ते 4थे आहे. कुठे झालं तर कर्जत, अहमदनगर या ठिकाणी झालेलं आहे. अध्यक्ष कोण आहेत त्याचे तर कवी इंद्रजित भालेराव त्याचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय युवा महोत्सव जो आहे तर तो कोणत्या ठिकाणी पार पडला तर कर्नाटकला पार पडलेला आहे. तो विकसित युवा विकसित भारत ही त्याची काय आहे, थीम आहे त्याची, विकसित युवा विकसित भारत. बरोबर आहे. कारण आता आपल्या देशामध्ये जवळजवळ किती 60% काय आहे तर आपला जो डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे आपली जी कार्यकारी लोकसंख्या आहे तर ती इतकी जास्त आहे आपल्या देशामध्ये. हाच जो युवा आहे जर हा विकसित झाला, यांनाच चांगली कौशल्य आपण दिली, यांनाच जर आपण चांगलं शिक्षित केलं, सुशिक्षित केलं, तरच आपल्या भारताचा पुढे जाऊन विकास होणार आहे. सो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. जागतिक मराठी संमेलन जे आहे तर ते शोध मराठी मनाचा, तर ते 18वे अधिवेशन पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी पार पडलेलं आहे. अध्यक्ष कोण होते त्याचे ज्ञानेश्वर मुळे. त्याच्यानंतर प्रवासी भारतीय दिवस संमेलन 17वे कुठे पार पडले, इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी पार पडलेले आहे. कोण होतं त्याला अध्यक्ष किंवा पाहुणे म्हणूया, अध्यक्ष नाही तर पाहुणे. तर गियाना जो आहे या गियानाचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत मोहम्मद इरफान अली, तर ते याचे पाहुणे होते. ठीक आहे, याचे प्रमुख पाहुणे होते. भारतीय समुदाय अमृत काळातील भारताच्या प्रगतीचे विश्वासार्ह भागीदार. भारतीय समुदाय अमृत काळातील भारताच्या प्रगतीचे विश्वासार्ह भागीदार अशी त्याची थीम आहे. कशाची थीम आहे ही तर हा जो आहे ना प्रवासी भारतीय दिवस, तर त्याची ती थीम आहे. 108वी जी आपली विज्ञान काँग्रेस परिषद आहे कुठे पार पडली तर 3 ते 7 जानेवारी नागपूरला पार पडलेली आहे. महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान ही त्याची थीम आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन 35वे आहे. ह्याच्या आधीचं कुठे झालं होतं पक्षीमित्र संमेलन, बघा झालेलं होतं, सांगा कुठे झालेलं होतं ते. तर हे जे आहे 35वं तर ते वन अकादमी चंद्रपूर या ठिकाणी पार पडणार आहे. ज्येष्ठ पक्षीमित्र अभ्यासक आहेत राजकमल जोग, तर ते त्याचे अध्यक्ष आहेत. राजकमल जोग त्याचे अध्यक्ष आहेत. पुढे बघा इथे पुढे पुस्तकं आणि थोडी वेगळी माहिती आहे. सो आपण एवढं आधी बघू आणि मग परत ते सगळे जे अधिवेशन आहेत ते रिवाइज करू. सभ्यता की सुखती सरिताए हे जे पुस्तक आहे कोणी लिहिलंय तर जलतज्ञ जे आपले डॉक्टर राजेंद्र श्रिंग आहेत, ज्यांना आपण वॉटरमॅन म्हणतो, सो त्यांनी लिहिलेलं आहे. आंबेडकर अ लाईफ शशी थरूर जे आहेत त्यांनी लिहिलेलं आहे. 23वी राष्ट्रकुल कायदा परिषद 2023 ची गोवा या ठिकाणी पार पडली. 7वी आंतरराष्ट्रीय धम्म परिषद जी आहे 2023 ची मध्य प्रदेश या ठिकाणी पार पडणार आहे. इंटरनॅशनल बायोटेक कॉन्क्लेव्ह जे आहे तर ती मणिपूर इम्फाळ या ठिकाणी पार पडणार आहे. राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023 चा बिकानेर राजस्थान या ठिकाणी पार पडणार आहे. याच्यानंतर आहार हा आंतरराष्ट्रीय अन्न आणि आदरातिथ्य महोत्सव आहे. दिल्लीला प्रगती मैदानावरती तो 14 ते 18 मार्च 2023 मध्ये पार पडलेला आहे. कोणता आहार, नावामध्येच कळतं आपल्याला की काय आहे त्याच्यामध्ये. जम्मू काश्मीर इथे भारतातील पहिलं ग्लास इग्लू रेस्टॉरंट जे आहे तर ते ओपन झालेलं आहे. कुठे जम्मू काश्मीर. बाकी दुसरा कुठे बर्फ आहे तिथेच आहे बर्फ सगळा, सो तिथेच ओपन झालेला आहे. इग्लू आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बर्फाचं घर इग्लू, पुस्तकांमध्ये आपण त्याला बघितलेलं आहे. सो ते आहे ते जम्मू काश्मीरमध्ये, ते एवढं महत्वाचं नाहीये. 9वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन 2023 नाशिक या ठिकाणी पार पडलेलं आहे. अब्दुल कादर मुकादम त्याचे काय आहेत अध्यक्ष आहेत. पहिलं अधिवेशन कधी झालेलं होतं तर 1990 सोलापूर या ठिकाणी पहिलं मुस्लिम मराठी साहित्य संमेलन जे आहे तर ते पार पडलेलं होतं. कितीचं होतं 1990चं. कुठे झालेलं होतं सोलापूर. आत्ताचं कुठे झालंय नाशिक. आत्ताचं कुठे पार पडलेलं आहे नाशिक. कोण आहेत अध्यक्ष मुकादमच आहेत ना, अब्दुल मुकादम, ते लक्षात ठेवा. पहिले स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन हे थोडंसं IMP आहे. पहिलं आहे सो महत्वाचं आहे. पहिले स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन कुठे पार पडलं कर्जत अहमदनगर. आणखीन काय झालं होतं सांगा मला. कर्जत अहमदनगर मध्ये बाल साहित्य संमेलन झालं होतं का बघा. बाल साहित्य संमेलन हे बघा. अखिल भारतीय बाल कुमार साहित्य संमेलन ते सुद्धा कर्जत अहमदनगरलाच पार पडलेलं होतं. इंद्रजित भालेराव जे आहेत तर ते त्याचे अध्यक्ष होते.
हे जे आहे स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन, तर ते सुद्धा अहमदनगरलाच पार पडलेलं आहे. कोण आहेत अध्यक्षा? तर लेखिका डॉक्टर प्रतिभा अहिरे. प्रतिभा अहिरे त्याच्या अध्यक्षा आहेत. ब्लू इकॉनॉमी अँड रिस्पॉन्सिबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही त्याची थीम आहे. कशाची? तर सर्वोच्च लेखा परीक्षण संस्था आहे गुवाहाटी आसाम या ठिकाणी त्यांची बैठक पार पडलेली आहे आणि याच्यामध्ये त्यांची थीम काय आहे? तर याची थीम आहे ब्लू इकॉनॉमी अँड रिस्पॉन्सिबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशी त्याची थीम आहे. कुठली परिषद आहे ही? तर फर्स्ट सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन 20 च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पहिली बैठक जी आहे ही गुवाहाटी आसाम या ठिकाणी पार पडली आणि तिचीच ही थीम आहे. काय? ब्लू इकॉनॉमी आणि रिस्पॉन्सिबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आपलं जे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे ते आणि नीलक्रांती यावरती आधारित ही पहिलीच सर्वोच्च ऑडिट इन्स्टिट्यूटची फर्स्ट सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशनची पहिलीच बैठक गुवाहाटी आसाम या ठिकाणी पार पडलेली आहे. राज्यसेवेसाठी हा प्रश्न महत्वाचा ठरतो. युवा उत्सव इंडिया आहे ऍट 2047 कुठे पार पडला? IIT रोपर या ठिकाणी तो पार पडलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे आंतरराष्ट्रीय योग उत्सव कुठे पार पडला? ऋषिकेश उत्तराखंड या ठिकाणी पार पडलेला आहे. त्याच्याबरोबर जे की हा प्रश्न मला वाटतं येऊन गेलेला आहे ऑलरेडी. 2023 जे आहे तर ते आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर केलेलं होतं. सो त्यासाठीच जे आपल्या संक्रांत असते की नाही, संक्रांतच्या आधीचा दिवस आपण भोगी म्हणून साजरा करतो. सो तो दिवस जो आहे तर तो दिवस महाराष्ट्र सरकारने पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा केलेला आहे. काय? पौष्टिक तृणधान्य दिन. आपल्याला आयोगाने समजा असं विचारलं की महाराष्ट्र सरकारने नुकताच पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा केलेला आहे तर तो खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? 12 जानेवारी, 13 जानेवारी, 14 जानेवारी, 15 जानेवारी. सो काय त्याचं उत्तर असेल? 14 जानेवारी, कारण 15 जानेवारीला काय असते? संक्रांत असते. सो त्या दिवशी तो पार पडलेला आहे. परत एकदा बघा काय काय बघितलं आपण. भरड धान्य वर्ष आहे 2023, तर त्यासाठीच आपण भोगी जी आहे संक्रांतीच्या आधीचा दिवस तर तो पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा केलेला आहे महाराष्ट्र सरकारने. देशामध्ये आपण काय केलं तर भरड धान्य व जैविक उत्पादने यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार महोत्सव पार पडलेला आहे. कुठे? बेंगळुरू, तिरुपुरावंशी बेंगळुरू या ठिकाणी आपण हा भरड धान्यांचा महोत्सव, एवढंच लक्षात ठेवा, भरड धान्यांचा महोत्सव कुठे साजरा केला आपण? तर बेंगळुरूमध्ये साजरा केलेला आहे. का? कारण 2023 हे भरड धान्याचं वर्ष आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राने पौष्टिक तृणधान्य दिवस जो आहे तर तो साजरा केलेला आहे भोगीच्या दिवशी. सर्वोच्च लेखा परीक्षण संस्थेची जी पहिलीच बैठक आहे तर ती कुठे झाली? गुवाहाटी आसामला झाली. ब्लू इकॉनॉमी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशी त्याची थीम होती. पहिलं स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन कुठे पार पडलं? तर कर्जत अहमदनगरला पार पडलेलं आहे. अध्यक्षा कोण आहेत त्याच्या? तर लेखिका प्रतिभा अहिरे त्याच्या अध्यक्ष आहेत. पहिलं जे भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन जे आहे तर ते 1990ला पहिलं झालेलं होतं, सोलापूरला झालेलं होतं. आत्ताचं जे झालेलं आहे तर ते आत्ताचं नाशिक या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर अब्दुल मुकादम त्याचे अध्यक्ष आहेत. जम्मू काश्मीरमध्ये पहिला तो इग्लू रेस्टॉरंट ग्लासचा म्हणजे काचेचा इग्लू रेस्टॉरंट स्टार्ट झालेला आहे, ते महत्वाचं नाही. आहार काय आहे? आंतरराष्ट्रीय अन्न आणि आदरातिथ्य महोत्सव जो आहे तर तो पार पडलेला आहे प्रगती मैदान दिल्ली या ठिकाणी. राष्ट्रीय संस्कृती म्हटलं की आपण राजस्थानकडे बघतो. सो राजस्थान बिकानेरमध्येच आपला संस्कृती महोत्सव जो आहे तर तो पार पडणार आहे. इंटरनॅशनल बायोटेक कॉन्क्लेव्ह कुठे होणार आहे? मणिपूर इम्फाळला होणार आहे. आंतरराष्ट्रीय धम्म परिषद 2023 ची मध्य प्रदेशमध्ये. राष्ट्रकुल कायदा परिषद गोव्यामध्ये. आंबेडकर लाईव्ह कोणाचं पुस्तक आहे? शशी थरूर यांचं आहे. सभ्यता की सुक्ती सरिता आहे कोणाचं? डॉक्टर राजेंद्र सिंग. महाराष्ट्राचं पक्षी मित्र संमेलन कुठल्या ठिकाणी? तर वन अकादमी जे आहे चंद्रपूर त्या ठिकाणी 35वा आहे. 34वा कुठे होणार आहे तुम्ही मला सांगा. 108वी जी विज्ञान काँग्रेस परिषद आहे नागपूरमध्ये पार पडली आणि महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान अशी त्याची थीम होती. प्रवासी भारतीय दिवस कुठे पार पडला? तर इंदोर मध्य प्रदेशमध्ये. कोण होते त्याचे अध्यक्ष? तर गयानाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत मोहम्मद इरफान अली ते त्याचे मुख्य
पाहुणे होते, मुख्य पाहुणे होते. परत मी अध्यक्ष म्हणाले. पुढचं बघा, जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा ज्ञानेश्वर मुळे त्याचे अध्यक्ष होते. पिंपरी चिंचवडला ते पार पडलेलं आहे. युवा महोत्सव कर्नाटक, युवा महोत्सव कर्नाटक, कारण कर्नाटक बेंगळुरू IT आहे, सो तिथं आहे युवा महोत्सव, असं लक्षात ठेवा. अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन कर्जत, आणि कोण होते? इंद्रजित भालेराव त्याचे अध्यक्ष होते. 95 उदगीर लातूर भारत ससाणे. 96 वर्धा कोण? नरेंद्र चपळगावकर. आणि 97 कुठं होणार आहे? जळगाव अंमळनेरला होणार आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष पहिल्यांदाच आपल्या 26 जानेवारीचा जो प्रजासत्ताक दिन संचलन सोहळा आहे त्याला उपस्थित राहिलेले होते. 74वा आहे हा, लक्षात ठेवायचा आहे. 75 ते आपण स्वातंत्र्याचे साजरे करत आहोत, मात्र हा प्रजासत्ताक दिन आहे. आपण कधी सुरू केला? 1950 ला. सो हा 74वा आहे. अब्देल फतेह अल सिसी, अब्देह फतेह अल सिसी हे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष पहिल्यांदाच हजर होते. आणि राजा बडे यांचं जे आपलं गाणं आहे तर ते आपण आपल्या महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून स्वीकारलेलं आहे. आणि असे आपण 13वं, आपला महाराष्ट्र आपला 13वा आहे की ज्यांनी आपल्या राज्याचं स्वतंत्र असं राज्यगीत स्वीकारलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत सगळं बघितलेलं आहे आपण. छानपैकी याची रिव्हिजन केलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण पुढचा जो आपला महत्वाचा भाग आहे तर तो बघूया. ठीक आहे, थांबूया इथे.